मी आरुषीले रोज तर काही पाणी आणण्यासाठी खाली आणत नसतो, कारण तिचे पाय दुखतात पायऱ्या सोडून. पण आज पाणीवाला दूर होता, म्हटलं चला इले पण थोडंसं फिरणं होईल म्हणून तिला खाली घेऊन आली होती. पण मॅडम अशा पोज देत होत्या की जसं आज पाण्यावाल्याचे सगळे पैसे मॅडम देऊन टाकणार होत्या. तुम्हाला जेवढं आम्ही हशीखुशीत दिसतो ना तेवढं नाही आहे, कारण की आम्ही थोडं दुःखी आहे. आमचा क्वार्टर सोडायचे दिवस जवळ आले होते आणि ही परिस्थिती फौजी वाईफसाठी बेकार असते. जसं म्हणतात ना की माहेरी 3 महिने पण नवऱ्याशिवाय आपण काढू शकतो, पण सासरी 1 दिवसही काढणं मुश्किल असते. आणि ह्या परिस्थितीला प्रत्येक फौजी वाईफ सामोरे जात असते. असं दुपारचे 3 वाजले होते. कपडे काढून घेतले, नंतर घर झाडून घेतलं. आम्ही तयार झालो होतो रोजच्या प्रमाणे पार्कमध्ये जायसाठी, कारण ठरवलं जेवढे दिवस आपण इथं आहे तेवढे दिवस आरुषीला छान प्रकारे पार्कमध्ये घेऊन जात जाऊ आणि तिला थोडं खेळवत जात जाऊ. आणि ऐकता आरुषीनं माझ्या एवढा हात विश्वासानं पकडला होता. इकडे माझ्या आयुष्यात काय चालू असते हे मलाच माहीत नसते, पण जेव्हा ती एवढा हात पकडते ना तेव्हा असं वाटते की यार स्ट्रॉंग बना, कारण आपल्यावर पण एक जीव डिपेंड आहे. नंतर पहिले वर आली आणि हे एक्सपायर झालेले नवरोबाचे डाएट प्लॅनचे जे पावडर होती ते एका पॉलिथिनमध्ये भरलं आणि पहिले त्याला कचऱ्यात टाकून दिलं. सगळे एक्सपायर झालेले डबे होते, एवढी मोठी पावडर त्याच्यातून निघाली होती. म्हणून म्हटलं ते पावडर वेगळी गेली आणि पहिले कचरापेटीत त्याला फेकून दिलं. नंतर रोजच्याच प्रमाणे मला पण आज प्रश्न पडला होता की भाजी कायची करायचं. तसं प्रश्नाचा एवढा काही प्रॉब्लेम नव्हता, पण भाकरी असते रोज रात्री, कारण नवरोबा डाएटवर आहे म्हणून भाकरट करावं लागते आणि त्याला शोभेल अशी भाजी पण करावं लागते, म्हणून रोजच डोकेदुखी असते. म्हणून आज ठरवलं की आपण जाऊ दे सिंपल मस्त बेसन करू आणि भाकर करू. लागलो त्याच्या स्वयंपाकाले. नंतर सगळं कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, सांबार अशा प्रकारे चिरून घेतला आणि रात्रीचा स्वयंपाक बनवला. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि आमचे ब्लॉग आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण की काही